हॅलो एव्हरीवन, राधे राधे. कशी आहात सर्वजण? होप तुम्ही माझ्यासोबत छानच असाल आणि छानच राहायला हवं. भलेही माझ्या आवाजामध्ये कितीही छानपणा वाटत असेल, पण भाई साहब हमारी लगी पडी है. तर इथे मी, माझी चिमुताई आणि माझा छोटासा बिट्टू ह्यांचं खेळणं चालू आहे. आणि त्यातच म्हटलं त्यांचे खेळणे होते तोपर्यंत पटपट आपण स्वयंपाक करून घ्यावा. स्वयंपाकामध्ये काही नाही, सकाळी सासूबाईंनी तर भाजी केली ती, बाकीच्या चपाती वगैरे वरण भात ते तर मी करत होते. आणि आत्ता विचार केला की डाळ पालक बनवावं. तोपर्यंत जॉब हा सोडल्यानंतर ना घरी पूर्ण मेंटली हरास होऊन जातं. एखाद्याला म्हणतात ना की तुम्ही गुन्हा केला आहे असं वेनी ट्रीट होतं. असं नाही की मला जॉब सोडायचा होता किंवा काय. ॲक्च्युली ना माझ्या मनात ऑलरेडी खूप मोठं बर्डन होतं की यार चिमू खूप लहान आहे आणि ते सोडून तू जॉबला चालली आहेस म्हणजे की ती तिचं आई पण हरवते आणि तू तिच्यासोबत जे जगायचं पाहिजे होतं ते नाही. तर ते सगळ्या विषयी मी अपार्ट ठेवून देखील कामाला जायचे, कारण की नाही मला फॅमिलीला सपोर्ट करायचा होता, माझ्या हस्बंडला सपोर्ट करायचा होता. पण ना खूप जणांना त्या गोष्टीची काही कदर नसते. त्यामुळे आपण कितीही काही केलं ना तर तुमचं त्या गोष्टीत नाव नाही घेणार, पण तुम्ही वाईट किती आहे ना हे मात्र बघितलं जाणार. तर असं तोपर्यंत आमची डाळ पकवान वगैरे बनवून झाली आणि माझी छोटीशी चिमुताई आणि बिट्टू खेळणं तर चालू होतं. म्हटलं तोपर्यंत मीही लाड करून घ्यावा. आणि हो, मात्र खरं हे आहे की जर तुम्हाला प्रेम खरंच करायचं असेल ना अनकंडिशनली और विदाऊट एनी एक्सपेक्टेशन इन रिटर्नमध्ये, तर प्लीज प्राणीमात्रांवर प्रेम करा. कारण की ते लोक, तुम्ही जर एक बिस्किट जरी देसाल ना तरी ते लोक तुमच्या मागेच राहतील. त्याच्यामुळं म्हटलं की आता जाऊ दे, कितीही केलं तरी कमीच आहे. त्याच्यामुळे कोणाची मनं नाही ठेवत बसणार मी की बाबा ह्यांना वाईट वाटलं नाही. बस झालं तर सगळ्यांची मनं ठेवण्याचं. आता मी फक्त माझ्या मनाचा विचार करणार आहे आणि माझ्या चिमुताईचा. तर इथे म्हटलं की ही काही साफसफाई करून घ्यावी, कारण की हे खूप दिवस झाला ना कबाड कसारा वाटत होता. भलेही रूम तुम्ही कितीही क्लीन करा किंवा घर कितीही क्लीन करा, तिथं क्लीन काही दिसत नाही. पण त्यानंतर विचार केला की यार आहेच घरी तर मी करून घेते काम. परत काही जर कदाचित लागले जॉबवर, इच्छा तर बिलकुल नाही आहे काम करायची, पण जर कामावर लागले तर मात्र इथले क्लिनिंग तसंच राहून जाईल. इच्छा नाही म्हणजे असं नाही की कामाला जायचं नाही आहे, काम करणार आहे मी. पण मला ऑलमोस्ट असं होतं की यार मी 2-3 महिने चांगली आराम करणार होते घरी, पण घरातलं वातावरण एवढं सुंदर आहे की असं वाटतं यार आत्ताच निघते कामावर, काही गरज नाही, मला घरातली कामं नाही, मला बाकीचेच करायचे. तर असो, एवढं करता करता मात्र एवढा कचरा काढला, पण काही नाही, ते वरती ते गबाळच दिसत होतं. तर म्हटलं यार आता काय करू, ट्रिक करावं. आता भाड्याचं घर असल्यामुळे ना आपण तिथे काही खेळे वगैरे पण ठोकू शकत नाही. तर असो, तोपर्यंत म्हटलं चिमुताईला तू म्हटलं की काय ट्रिक करावी, तर यूज केली एक चादर. ही चादर अशा टाईपने लावून घेतली. भलेही ते काही गोड दिसत नाही आहे, पण ॲटलिस्ट काही नसल्यापेक्षा चांगलं आहे. तर थोड्या वेळानंतर मला खुशी झाली की अरे माझी सोन्याची रिंग सापडली. पण नाही, हे तर माझं नकलीवालं कानातलं होतं जे की मला सापडलं. ॲक्च्युली माझी सोन्याची एक रिंग हरवली होती आणि मी ती खूप दिवस झाले शोधत होते. म्हटलं ते साफ करता करता तेही निघून जाईल, पण ती काय मात्र भेटली नाही. तर अशा प्रकारे हे माझं क्लिनिंग झालं आहे. आय नो हे काही क्लिनिंग नाही आहे, पण तिथवरची जी मेन गोष्टी आम्हाला लागत होत्या त्याच गोष्टी ठेवल्या, बाकी सगळ्या दिल्या फेकून. तर तुम्हीही असंच करता का? जर घरी असला की तुम्हीही असंच आराम वगैरे न करता कामं जेवढी निघतील, जेवढी साफसफाई घराची करता येईल तेवढं करता का? तर मला तर मात्र माझं घर वगैरे साफ ठेवायला खूप आवडतं, त्या गोष्टीत मला कंटाळा येत नाही. तर अशा प्रकारे मी माझी रूम वगैरे आवरून घेतली. तेवढीत माझी चिमुताई आली आणि माझा छोटासा बिट्टूभाई पण आला आणि त्या दोघांची मस्तपैकी खेळणी चालू होती. तर म्हटलं की अरे तुमच्यासोबत माझे एकही फोटो नाही आहे दोघांचे. तर काही नाही की कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ठेवलं आणि आमच्या दोघांचे मस्तपैकी, तिघांचे मस्तपैकी फोटोज वगैरे नाही म्हणता येईल, पण व्हिडिओजच शूट करून झाले. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा आवडला? ऑफकोर्स आवडला असेल तर नक्की सांगा, नसेल आवडला तरीही सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ ग्रेट डे. आणि हो, आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब, म्हणजे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओज हे नोटिफिकेशननुसार कळेल. आणि अरे कॅमेरा तर विसरलेच होते, थांबा कॅमेरा बंद करते. बाय.